गुड आफ्टरनून एव्हरीवन. वेलकम टू होम विथ फ्लेवर्स चॅनल. आज आपण बनवणार आहोत टाको. टाको लहान मुलांना पण आवडतात आणि मोठ्यांना पण आवडतात. सो टाको बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे व्हीट लच्छा पराठा फ्रॉम ID कंपनी, जो सुपर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे पनीर, बटर, लाल तिखट, हळद, काळा मसाला, हिंग, चाट मसाला आणि चवीपुरते मीठ. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, जो पराठा आहे तो तव्यावर दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत. पराठा भाजत असताना आपल्याला बटरचा वापर करायचा आहे आणि पराठा हा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण फिलिंग बनवूया. फिलिंग बनवण्यासाठी पॅन गरम करूया आणि त्यात बटर टाकूया. यावेळेस गॅसची फ्लेम स्लो असेल. बटर मेल्ट झालं की त्यात मसाले टाकायचे, जसे की लाल तिखट, हळद, काळा मसाला, हिंग, चाट मसाला आणि मीठ चवीनुसार. आता तुम्ही इथे बघाल की मी मसाले फार थोडे थोडे वापरले आहे, कारण मी हा टाको माझ्या लहान मुलांसाठी बनवते आहे. जर तुम्ही मोठ्यांसाठी बनवणार असाल तर तुम्ही यात व्हेजीस टाकू शकता, जसं की कांदा, शिमला मिर्च, पनीर, मशरूम. आणि जेव्हा तुम्ही व्हेजीस टाकाल तेव्हा त्यांना फ्राय करायचं आणि त्यातला क्रंचीनेस ठेवायचा. मी यात व्हेजीस टाकणार नाही आहे, मी फक्त पनीर टाकणार आहे. मसाला बटरवर छान परतून घ्यायचा. त्यानंतर यात पनीर टाकायचे. पनीर आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक पनीरचे जे तुकडे आहेत त्यात ते कोट झाले पाहिजे मसाल्यामध्ये. आता इथे मी एक टिप देते, तुम्ही पनीर वापरा किंवा व्हेजीस वापरा, त्याचे काप जे आहे ते उभे ठेवायचे, म्हणजे जेव्हा तुम्ही टाको खाल तेव्हा तुमचा प्रत्येक बाईट हा लोडेड असेल. इथे पनीरचं फिलिंग रेडी आहे. आता मी पराठा घेतला आहे. मी पराठ्याला मेयो किंवा सॉस लावणार नाही, कारण पराठा इटसेल्फ बटरमध्ये छान भाजला गेला आहे आणि मला हेल्दी टाको बनवायचा आहे. तो पराठ्याच्या एका साईडला पनीर ठेवायचं, त्यात थोडं चीज टाकायचं. मी थोडंच चीज टाकणार आहे, कारण लहान मुलांना चीज म्हटलं की ते फार आवडीने खातात. सो चीज किती टाकायचं ते तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. यावेळेस तुम्ही टाकोवर कांदा, टोमॅटो, काकडी पण टाकू शकता, जर तुमचे मुलं खाणार असतील तर. आता मी फिलिंग व्यवस्थित भरून घेतलं आहे आणि आता पराठ्याची जी दुसरी बाजू आहे ती त्यावर कवर केली आहे. अशा प्रकारे आपला टाको तयार झाला आहे. आता हा टाको आपल्याला भाजायचा आहे. मी टाको भाजण्यासाठी सँडविच मेकरचा वापर करते आहे. जर तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावर पण टाको भाजू शकता. बेसला थोडं बटर लावून घ्यायचं आणि आपला टाको 10 मिनटं त्याला भाजून घ्यायचं आहे. आता 10 मिनटं लागतील की जास्त वेळ लागेल हे तुमच्या सँडविच मेकरवर डिपेंड असतं. माझ्या सँडविच मेकरमध्ये 10 मिनटात टाको रेडी होतो आणि जर तुम्ही तव्यावर भाजणार असाल तर त्याला बरोबर 15 मिनटं लागतात. 10 मिनटांनी बघा, आता इथे टाको रेडी आहे. टाको छान ग्रिल झाला आहे आणि तो छान क्रिस्पी दिसतो आहे. आता असं जरी तुम्ही टाको मुलांना खायला दिला तरी पण मुलं खाणार नाही. सो आपल्याला काय करायचं आहे, टाको प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला उभे काप लावायचे आहे. जेव्हा तुम्ही उभे काप लावाल तेव्हा इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक जे काप आहे ते लोडेड आहे, खायला पण इझी आहे आणि मुलांना असं क्रिएटिव्ह पण आवडते. सो मी आता प्लेट डेकोरेट करून घेतली आहे आणि इथे टाको रेडी आहे. तुम्ही पण बनवा, तुमच्या मुलांना खायला द्या आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की रेसिपी कशी आहे. ही रेसिपी तुम्ही लंच, डिनर, टिफिन बॉक्सला पण बनवू शकता. थँक्यू.